राज्यात माता भगिनीकडे जो वाकड्या नजरेने पाहिल, अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा मिळेल, चुकीला माफी नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सज्जड दम दिला। बदलापूरमध्ये महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत एकनाथ शिंदे बोलत होते। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा दाखला देत त्या नराधमाला पोलिसांनी गोळी घातली, हे चुकीचं केलं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला। तसंच विरोधक आधी म्हणत होते की त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देतो, आणि ज्यावेळेस त्याचं एन्काउंटर झालं त्यावेळेस हे चुकीचं झालं असं विरोधक म्हणाले। त्यामुळे विरोधक दोन्हींकडून बोलतात अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली। तसंच यापुढे राज्यात माता भगिनीवर जो अन्याय अत्याचार करेल त्याच्या चुकीला माफी नाही, त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल, असा सज्जड दमच एकनाथ शिंदे यांनी भरला। त्या नराधमाने पोलिसांवर गोळी मारतो आणि पोलिसांनी काय बघत बसायचं? लगे विरोधक म्हणाले पहिले त्याला आणा, आम्ही फाशी देतो। रेल्वे थांबून ठेवली आणि जसं पोलिसांनी त्याला गोळी मारली म्हणाले पोलिसांनी चुकीचं काम केलं, म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा, पण पोलिसांनी केलं ते बरोबर काम केलं। या राज्यामध्ये मुली बाळींकडे, माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिल, अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही। चुकीला माफी नाही देणारे सरकार आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।